हे बघा, जितका सुंदर प्लॉट वरता आहे तितकाच खराब आणि खतम झालेला प्लॉट तुम्ही। नमस्कार मित्रांनो, जसा आपला लुक खराब आहे तसाच तुम्हाला मी हा व्हिडिओ सुद्धा थोडासा खराब दाखवणार आहे। नुकसान माझं आहे पण फायदा तुमचा नक्कीच मी ते करून देणार आहे। जर तुम्ही मिरची सारखे प्लॉट तुम्ही पावसाळ्यात घेत असणार किंवा कोणतंही जवळपास पीक असो, ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाइम जे काही रोग येतात ते मिरचीमध्येच येतात। जे काही प्रॉब्लेम्स मला आलेले आहे या मिरचीच्या प्लॉटमध्ये नक्कीच तुम्हाला मी हे दाखवणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला शक्यतो मिळणार नाही, ठीक आहे। व्हिडिओ जे फील्डवर असतात, जे प्रॅक्टिकली फील्डवर जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला असे मिळणार नाही। पण जे काही नुकसान माझ्या प्लॉटमध्ये झालेलं आहे, जे काही म्हणते ना सक्सेस व्हायचं असेल तर नक्की निवड सक्सेसफुल स्टोरी तुम्ही वाचायला किंवा बघायला नाही पाहिजे। जे काही फेल्ड लोक आहे, जे काही फेल्ड झालेले आहे करून, त्याच्या जर तुम्ही स्टोरी ऐकला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला दुप्पट तिप्पट होणार, ठीक आहे, सक्सेसफुल व्हायसाठी। मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ शॉर्टमध्ये बघा। शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी की काय काय प्रॉब्लेम मला आलेले आहे। मित्रांनो इथे बघू शकता, हा जो आपला मिरचीचा प्लॉट आहे, ठीक आहे, किती सुंदर हा प्लॉट जो आपण मेंटेन केलेला आहे बघू शकता, ठीक आहे। कसल्याही प्रकारच्यावर तुम्हाला रोग वगैरे बघायला मिळणार नाही। पाऊस खूप अति जास्त आमच्याकडे झालेला आहे, अजूनही बघा पूर्ण प्रकारे ओला आहे, ठीक आहे। चांगल्या प्रकारे विषय सांगायचा आहे मला, मी चांगल्या प्रकारे याचं नियोजन केलं आहे। जेणेकरून हे मी का सांगत आहे, कारण लक्षात ठेवा, नाही तुम्ही म्हणणार की नियोजनच तुमचं करत आहे, पण असं नाही आहे। इथं नियोजन बघा, म्हणजे प्लॉट बघा किती चांगला आहे। आणि हा जो प्लॉट आहे आपण, म्हणजे मी खोटं सांगणे तुम्हाला, मी माझं इथे पॅकेट ठेवलेलं आहे जे काही आपण कचरा काढीला दिलेला आहे। 2च वेळ आपण विद्राव्य खत दिलेलं आहे याला। ते पण का दिला, कारण याला हा जो प्लॉट आहे पूर्ण प्रकारे विदाऊट बेसल डोस म्हणजे जे काही आपण बेडमध्ये आपण खतं भरतो, आपण पहिले सुगर फॉस्फेट वगैरे जे काही बाकीचे खतं, ते पण पावसाळ्यातला, ठीक आहे। पावसाळ्यात जो आहे बेसल डोस खूप महत्त्वाचा ठरतो, हे सुद्धा मला आता समजलेलं आहे। तसं आपण बेसल टाकत असतो आपण, पण यावेळी बेसल डोस काही कारणाद्वारे आपण टाकला नाही, ठीक आहे। आपल्याला वाटलं चला आपण करून पाहू प्रयोग। आपण पहिल्यापासून जे आहे छोटे मोठे का असो आपण प्रयोग आपण करत राहतो, ते प्रयोग आपल्या भारीसुद्धा पडतात, अंगारसुद्धा येतात, पण काही असो आपल्याला ते प्रॅक्टिकली समजतात। फुलकडी वगैरे तुम्ही बघू शकता, ठीक आहे। आता हा माल, याचा तोळा जो आहे 1च तोळा याचा झालेला आहे, असं काही नाही की याचा तोळा झालेला आहे म्हणून। पावसाळ्यामुळे जे आहे जास्त पावसाळ्यामध्ये याचा तोळासुद्धा निघत नाही, पण आता याचा तोळा आलेला आहे, ठीक आहे, तोडला तरी चालेल आता। पण जे काही नुकसान तुम्हाला मी दाखवतो ते नुकसान तुम्ही इथे बघा, हे बघा, हा जो आहे पूर्ण प्रकारे प्लॉटचा असा उतार आहे, पूर्ण प्रकारे हे डाबर आहे, पूर्ण 2-4 शेताचं पाणी इथे आपल्या शेतात येते, कारण शेतसुद्धा जे ठेंग नाही बाकीच्या शेतांपेक्षा, त्यामुळे पूर्ण काही पाझर आहे हा पूर्णपणे इथपर्यंत होतो। आणि तुम्ही बघू शकता नुकसान, हे बघा, जितका सुंदर प्लॉट वरता आहे तितकाच खराब आणि खतम झालेला प्लॉट तुम्ही इथे बघू शकता। तर हे सगळं काही कारण आहे, हे म्हणजे पूर्ण प्रकारे इथं पाझर येतो आणि आपण ते पाझर जाण्यासाठी ही नंतर आपण क्युरेटिव्हमध्ये काम केलं। जर प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे समोर बघा, हे आपण जे असे बेडच्या नाल्या आपण, हे बघा बेडच्या नाल्या आपण अशा केलेल्या आहे, ठीक आहे, बेडमधून अशा नाल्या आपण केलेल्या आहे, जेणेकरून जिथे काही तिथं सोरा आपण ठेवलेला आहे, जे शेतातलं पाणी बाहेर जात असते ते शेतातलं पाणी पूर्ण प्रकारे बाहेर जाणाऱ्या नाल्यामधून, ठीक आहे। पण हे गोष्टी आपण कधी केल्या आहे, हे गोष्टी आपल्याला नुकसान झाल्यावर आपण हे केलेलं आहे जवळपास, ठीक आहे। तर माझं सांगण्याचा एवढाच विषय आहे की तुम्ही जर मिरचीचे प्लॉट पावसाळ्यात लावत असणार किंवा कोणतंही पीक ज्याला अति पाऊस जमत नाही, बेडवर तर आपण लावत असं, ठीक आहे, आपल्याला वाटणार बेडवर आपण लावत आहे, पण जर असे तुमचे शेत असेल की पूर्ण प्रकारे उतार खाली आहे आणि समोर काही ऑप्शन नाही, पाझर पूर्ण खतम व्हायचा, ठीक आहे, असं पाणी इथे येऊन जमा होत असेल तर तिथे एकच उभा तुम्हाला करायला पाहिजे। आता मी इथं काय करायला पाहिजे होतं, जसं की हा पूर्ण प्रकार असा आडवा बेड, जशी आपण उभे बेड मारला तसा एक आडवा ट्रॅक्टरने बेड आपण डायरेक्ट त्या सोलात मारायला पाहिजे होता। त्यानंतर बेड हे आपले उंच पाहिजे होते। बेड बघा पूर्ण प्रकारे जे आता ठेंगणे झालेले आहे, ठीक आहे, तसे आपण बेड उंच पाडले होते, पण त्यामध्ये बेड ठेंगणे होण्याचं कारण म्हणजे जे काही मल्चिंग आपण ट्रॅक्टरने टाकतो। लक्षात ठेवा, हा व्हिडिओ म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे, हा माझ्या लक्षात आलेला आहे आता यावेळेस। कारण प्लॉट बघा, जिथे मी हाताने मल्चिंग टाकली आहे तिथे प्लॉट खूप स्टेबल आहे, खूप भयंकर स्टेबल आहे। कारण काय होते, जिथे आपण हाताने मल्चिंग टाकतो तिथे मातीला कसल्याही प्रकारचा आपण हालचाल करत नाही। जिथे ट्रॅक्टरनी मल्चिंग टाकलं आहे तिथे काय होते, पूर्ण प्रकारे जी माती आहे ही पूर्ण ओढल्या जाते खालची आणि बेड जे आहे असा लहान बनतो। बघा किती हा शॉर्ट बेड बनला आहे, त्यामुळे काय होते
पूर्ण प्रकारे जो पाणी आहे याला पूर्ण प्रकारे अटॅक होऊ शकतो या मातीवर. त्यानंतर जे काही माती आहे हे पूर्ण प्रकारे खाल्ल्यामुळे बेड लहान पडल्यामुळे मुळांची संख्या जी आहे पांढऱ्या मुळांची जी वाढत असते ना ती पांढऱ्या मुळांची संख्या बनत नाही. ज्यामध्ये आपण ट्रॅक्टरनी मल्चिंग टाकली आहे पण जिथे आपण हाताने टाकली आहे तिथे बघा किती मोठा हा बेड बनलेला आहे. ठीक आहे. आणि झाडाची कॅनोपीच सांगते की इथे याच्या पांढऱ्या मुळ्या चांगल्या प्रकारे जे आहे ते बनलेले आहे. ठीक आहे. तर ही गोष्टी नोटीस आली आहे, लक्षात ठेवा. हाताने जर मल्चिंग टाकली ॲटलिस्ट पावसाळ्यामुळे तरी ठीक आहे हाताने मल्चिंग टाकली तर बेड तुमचा आपला खतम होत नाही. जे काही आपण ट्रॅक्टरने बेड पाडले राहते आपण तेवढीच त्याची तीव्रता राहते. ठीक आहे. तेवढीच त्याची जे डायमीटर म्हणा तेवढाच राहते. त्याला काही इजा पोहोचत नाही त्या बेडला, जेणेकरून प्लॉट जो आहे मेंटेन राहतो आणि पावसाचा जास्त पाण्याचा त्याला अटॅक होत नाही. त्यानंतर जास्त पाण्याला आल्यामुळे काय काय रोग येते बघा. हे विल्डिंग जी काही फ्युचरिंग विल्ड म्हणतो आपण, जे काही अनेक जे विल्डिंगचा जे काही रोग आहे तो जास्त पावसाळ्यामध्ये येतो. आणि तुम्ही ते बघू शकता प्रॅक्टिकली जिथं जास्त डाबर आहे तिथंच जो आहे अटॅक झालेला आहे बघू शकता. आता सोमर बघा, सोमर प्लॉट खूप चांगला आहे पण इथे पाणी थांबते बघा. इथे छद्र करून ठेवला पण तिथंच प्लॉट पूर्ण प्रकारे हा खतम झाला आहे. हेच तुम्हाला जे मला सांगायचं होतं की पावसाळ्यामध्ये जे आहे खूप गरजवंत तुम्हाला गोष्टी ज्या आहे आपल्याला शक्यतोवर जे आहे अजून पॉईंट लक्षात ठेवा, शक्यतोवर जे आहे काळ्या जमिनीत आपल्याला घ्यायचं नाही आहे. जर आपण हलकी जमीन मुरमाटी जमिनीत जर आपण लागवड केली ते पण उंच बेड करून, आणि मला अजून असं वाटतं की आपण जे काही काय म्हणते रनिंग प्लॉटमध्ये जर आपण त्याला पॉवर टिलरच्या सहाय्याने जर आपण बेड उंच करत राहिलो, सतत आपण माती लावत राहिलो तर तिथे आपला भरपूर असा फायदा होणार आहे. ठीक आहे. आता तिथे तुम्हाला विदाऊट मल्चिंग करायचा प्लॉट करायचा आहे की मल्चिंग टाकून करायचा आहे हे वेगळ्या गोष्टी आहे. मल्चिंग टाकून केला तर ती थोडासा फायदा होणारच आहे, कारण जे काही पाणी आहे ते पूर्ण प्रकारे बेडवरून निघून जाते. आणि जर विदाऊट मल्चिंग केला तर ते पाणी ज्या बेडमध्ये मुरते. ठीक आहे. पण तरीही एवढा झाडाची कॅनोपी चांगली बनली तर एवढा काही फरक पडत नाही. आणि बेड एवढा उंच झाले की पूर्ण प्रकारे पाणी जे आहे ते बेडद्वारे निघून जाते आणि त्या म्हणजे झाडाला शॉक बसत नाही. शॉक कधी बसणार नाही जेव्हा तुमचे बेड उंच असणार. ठीक आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि हे जे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगत आहे हे सगळे प्रॉब्लेम जे काही मिरची उत्पादक आहे जुने त्यांना हे जे प्रॉब्लेम आहे विल्टिंग वगैरे त्यानंतर डायबॅक वगैरे याचे जे आहे चांगलेच त्यांना अनुभव असणार. तर नक्कीच जे काही मी म्हटलं नक्कीच ह्या गोष्टी लक्षात ठेवा. माझं तर नुकसान इथे झालेलं आहे आणि दरवर्षी आपण त्या गोष्टी सुधारण्याच्या आपण जे आहेत पायरीवरच आहे, पण वेळ लागेल. ठीक आहे. पण मला तुमचं नुकसान नाही करायचं आहे. ठीक आहे. तर नक्कीच हलकी जमीन, त्यानंतर बेड उंच करणे, शक्यतोवर पॉवर टिलरचा यूज करणे, त्यानंतर जरी तुमचं डाबरीचंच वावर असेल त्याला सोल्युशनच नसेल तर तुम्ही त्याला आळवा बेड करून पाणी काढणे, जेणेकरून पाणी हे थांबलंच नाही पाहिजे. ठीक आहे. कसल्याही प्रकारचं पाणी तिथे थांबलंच नाही पाहिजे. आणि काळी जमीन असेल तर काळी जमीन कॅन्सल करून मुरमाटी जमिनीत लावणे, हलक्या जमिनीत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी काही आहे. आणि मल्चिंग हातानं ट्रॅक्टरनी न टाकता हाताने टाकणे. ठीक आहे. अशा काही गोष्टी नक्कीच तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. मित्रांनो जर माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत, जेणेकरून त्यांना खूप चांगली जी आहे मदत होणार. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रॉब्लेम असेल नक्की कमेंट करा. भेटूया. धन्यवाद.